के बेहतरीन खिलाड़ी रेडिंग मार्च पे है जो कि एक विश्वास लेके आए हैं। बड़ा मुकाबला है टूर्नामेंट का। पहला मुकाबला हुआ, मेहकर बाहर चली गई, जवड़ा सेकंड फेरी में चली गई। अब इस फेरी का ये दूसरा मुकाबला है और जो कि अम्बाड़ा और मां भगवती के बीच शक्तावाला स्टेडियम मां घोटा तुलजाई घोटा स्टेडियम पे। आणि थोड्याच वेळामध्ये गरमागरम मसालेदार खिचडी बनणार आहे। जो कोणी खाईल तो घरी जाणार नाही आणि खिचडी लगभग तयार झाली आहे। बिनधास्तपणे आपण खायची आहे आणि खाताना एकमेकांकडे पाहायचं नाही। आणि जी खिचडी आहे ती व्हेज बिर्याणी म्हणलं तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये एवढी सामग्री टाकण्यात आलेली आहे। कांदा, लसूण, मिरची, टमाटर, सेंटेड पावडर, बिर्याणी मसाला, काय खाऊ वाटेल आपल्याला। तुल्यबळ सामना, सिंगल पॉइंट्स मां भगवती, सिंगल पॉइंट। आणि बघा आत्ताच माझ्याकडे सूचना आलेली आहे की खिचडीमध्ये आपले घोटादेवी क्रीडा मंडळाचे जेवढे खेळाडू आहे त्यांना विनंती आहे की आपण पेंडॉलच्या मागे जायचं आहे। अंकुश भाऊ तुम्हाला बोलवत आहेत, आपल्याला किट तयार करायची आहे। किट करायची आहे म्हणजे हा सामना झाला की आपल्याला आपली लढत आहे। भगवती संघाची लढत चढाई चालू आहे अंबाळा संघावर। ओम नमः शिवाय। 1 2 3 सुपर 3 पॉइंट भगवती, सुपर रेड 3 पॉइंट। काफी बेहतरीन डिफेंड लगाना चाहती थी यहाँ अंबाड़ा टीम, अगर बेहतरीन खिलाड़ी रहे जो कि मां भगवती के एक सुपर रेड मारने में सक्सेस रही इस बार। और बेहतरीन डिफेंड आउट पॉइंट मां भगवती, सिंगल पॉइंट मां भगवती। ये देखिए पूरी की पूरी टीम यहाँ लड़खड़ाती हुई नजर आ रही है क्योंकि ये मुकाबला है केवल 2 का डिफेंस है। क्या सही में डिफेंस लग जाएगा? भी अंपायर का आना बाकी है, क्या सही में पॉइंट मिल जाएगा? सिंगल पॉइंट मां भगवती इस बार भी रेड हो सकते। आउट होने का खतरा है। 22 नंबर के खिलाड़ी है जो कि हमारा टीम के लीडिंग मार्च पे है। क्या सही में आउट होने का खतरा टीम के सर पे है, इनके कंधों पर है। बचा पाएंगे टीम को? बचा नहीं हुआ, वरना 1+2 3 पॉइंट। बाहर से आउट हुई हमारा 1+2 3 पॉइंट। बहुत ही जबरदस्त मैच। बेहतरीन टीम है मां भगवती, अंबाड़ा भी काफी बेहतरीन टीम है। अंबाड़ा टीम के दीपक अमोल गोटे, दीपक गोटे काफी दिनों तक कोच रहे हैं। एक चांगली लढाई या खेळाडूमध्ये क्षमता आहे, आक्रमण करणारा खेळाडू आहे आणि फाईट दोन्ही पण आहे। सामन्याला अफरातफर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणारा खेळाडू आहे। आधी शिवाजी मध्ये सामन्याला सुरुवात आहे। तुल्यबळ लढा आणि प्रेशर रेट। चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून आहे। या स्पर्धेचं 5वं वर्ष आहे। आयोजन नियोजन अगदी काटेकोरपणे
या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून गावकरी मंडळीच्या माध्यमातून केलं जातं. अगदी जबरदस्त मैदान ग्राउंड बनवण्यात आलेलं आहे. ग्राउंड अगदी क्वालिटी वाईज आहे. मेहनत करून मशागत करून हे मैदान या ठिकाणी खेळाडूच्या खेळीसाठी आयोजकांनी बनवलेलं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो मैदान कडक पाणी मारा तरी पण ते जागेवर येत नाही, त्याची सेटिंग होत नाही. कारण मैदानाची क्वालिटी ही त्याच्या बनवण्यावर असते. तुम्ही कशा पद्धतीची माती वापरता त्याच्यावर भरपूर काही डिपेंड आहे. सुशांत शेळके यांना विनंती आहे की तुम्ही पेंडॉलच्या मागे जा, पेंडॉलच्या पुढून नका राहू. काहीतरी प्रश्न आहे. आणि यानंतरचा इंचा आणि घोटादेवी यानंतरची लढत आहे. दोन्ही संघाला सूचना आहे सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4 नंबर मा भगवतीचा स्टार खेळाडू आहे, त्याची तब्येतच सांगते. सिंगल पॉइंट मा भगवती 4 नंबरची फिटनेस बघा कशी आहे. त्याच्या पोटऱ्या आणि त्याच्या मांड्याकडे काय. आणि मा भगवती मध्ये आमचे दाजी कॉर्नर मध्ये शेवटला अंबाळा संघ 2 पॉइंट आणि या पॉइंटच्या माध्यमातून 2 गुणांनी खातं खोललेलं आहे. या बात है म्हटलं जात नाही. बहुत मुश्किलों का सामना करना पड़ता है. तभी हम किसी मुकाम पर जाकर पहुंचते हैं. बघा या खेळाडूची पर्सनॅलिटी ठीक आहे. जरासं पण मातीच्या अंगावर तिकडे आहे ना, आपलं तर कोंबड्यानं लुचून दिलं तिकडे जाते. घोटाळा आहे. खूप तुल्यबळ सामना. कबड्डी असो कुस्ती असो गेम कोणताही असो पंचासोबत कोणीही म्हणजे जे चिटिंग असते त्याला म्हणावं लागेल की पंचांना त्रास देणं ते अजिबात चालणार नाही. नो आर्ग्युमेंट. पंच जे निर्णय देतील ते दोन्ही संघासाठी अंतिम राहतील. आणि एक चांगली खेळी मा भगवती सिंगल पॉइंट. मा भगवती सिंगल पॉइंट. यावेळेस ओम नमः शिवाय 2 पॉइंट 11 आणि 1 बाहेर 2 पॉइंट अंबाळा संघ 2 पॉइंट. खाली बसव. आणि हा असतो लाईन पण त्यांना खाली बसव. भगवती संघाचा धुरंधर खेळाडू. आणि याला म्हणतात पकड, याला म्हणतात गिरकी, याला म्हणतात गोल्डन रेश. टच करण्याच्या प्रयत्नात रेडर होता, मात्र चेन इतकी जबरदस्त लागली आणि टर्न मारला. म्हणजे ही कबड्डी ही स्किल कबड्डी आहे. सुशांत शेळके तुम्ही कुठे आहात? तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठे दिसू नका. तुम्हाला तुमची टीम सुपर 3 पॉइंट मा भगवती. बब्बा रे बब्बा. अशी रेट झाली होती. आता इकडे गेली तिकडे गेली, इकडे गेली तिकडे. मात्र कबड्डी चालूच राहायचं. पकडणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस कबड्डी खेळली आणि ज्यावेळेस मी कबड्डी खेळत होतो मला कोणीच ठरलं नाही. त्याचा एकमेव कारण मी कबड्डी खेळत नाही. काल धरती मग मला विचारपूर्वक सामना.
बाबी ये देखिए क्या होता है। भगवती पॉइंट सिंगल पॉइंट राइडर आउट। हे बघा प्रो कबड्डीचा जानकुली आहे 4 नंबर। तपलाय बघा तपलाय बघा पॉइंट कधी घेऊन जाते टच कसा करते किक कशी मारते किती करंट आहे त्याच्या अंगात आणि आपल्या अंगात वायर जर लावले तरी असा करंट येत नाही। इतकी डेंजर परिस्थिती आपल्या खेळून झाली बाळूपाटी हे पाहता अलीकडे हे भगवतीचे 3 नंबरचे दाजी त्यांच्या मांड्या पहा चांगला खेळू आहे पण डिफेंडर कॅचर आहे। जगताप लाईनमॅन या ठिकाणी आले असतात तर कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये या। सिंगल पॉइंट मा भगवती आणि आम्हाला सांगत आहे गोलंदाज खेळू रनिंग मार्क करा प्रेशर रन करतोय 4 नंबर खेळी आम्हाला सांगत वैभव शेळके यांना विनंती आहे की आपण पॅन्डलच्या मागे जा। सगळे पॅन्डलच्या मागून बरोबर काय राहते काय 22 पॉइंट बने हैं आपके 22 पॉइंट पे है मां भगवती और अंबाला टीम के पॉइंट बने हैं 7। एक बड़ा लीड है आपके पास क्योंकि यह मैच है जिसमें है दम वो है बाजीराव सिंह का कबड्डी है। इस प्लेयर में काफी क्षमता है जो कि हमारा टीम के 4 नंबर के खिलाड़ी है। यहाँ मैच करो या करो किस स्थिति में क्या पहुंचेगा। ये देखिए बैक टू बैक डिफेंस लगा इस बार भी बार ये है और ये 4 नंबर के फिर से जैनकुली बघा या खेळाडूंची फिटनेस करंट बघा एनर्जी बघा स्टॅमिना बघा आणि कबड्डी ही स्किलची आहे। आता जंगली कबड्डी नाही पहिल्या काळात होतं हे लांबलंच ग्राउंड तिकडे गेले की त्याला येऊ देतच नव्हते कहाली ते 7-7 बोक्यावानी होती पहिली। आता तसं नाही आता स्किल आहे मुवमेंट आहे डेव्हलप कबड्डी आहे। मला एक उदाहरण सांगतो की कबड्डीला स्टार्टिंगला चंदगुडू 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 असं म्हणतात। आता आपण कसं म्हणतो कबड 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 मग नंतर चंदगुडूच्या नंतर आलं एक वेगळीच त्याला सिस्टम होती बघा। आणि या ठिकाणी बघूया आणि सिंगल पॉइंट भगवती चंदगुडूच्या नंतर हुतू असा शब्द कबड्डीला आला आणि आता कबड्डी 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 रेडरला असं म्हणावं लागतं म्हणजे ही स्किल आहे हे बदलाव आहे आणि हा लाल मातीतला खेळ आज इंटरनॅशनल प्रो मध्ये गेलेला आहे। एक नॅशनल ऑलिम्पिक मध्ये या स्पर्धेचा सहभाग झाला आहे। आणि वापस 2004 मध्ये भारत आणि इराण या 2 देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं फायनल झालं आणि भारत देशाने ते जिंकलेलं आहे। बघूया इथे पकड तर मजबूत झाली आहे। each 1-1-1 सिंगल पॉइंट लास्ट 5 मिनिट 25 पॉइंट भगवती आणि 16 पॉइंट अंबाळा सॉरी 8 पॉइंट अंबाळा 9 पॉइंट अंबाळा आणि 25 पॉइंट मा भगवती। इंचा आणि घोटादेवी लास्ट कॉल रोहित म्हटलं गेलं नाही एका अभंगामध्ये खूप छान प्रकारे तुकोरायाच्या अभंगामध्ये आहे मित्र आणि वडीलधारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे। डगमग चाले देवा पाण्यावर नाव रे आणि मनी नाही भावना देवा देवा मला पावरे।
देव तुम्हाला पावणार 100%. मात्र मेहनत करणं गरजेची. म्हणजे आपण जिंकू शकणार नाही मेहनतीशिवाय. मेहनत करा आणि जिंका. वापस आणि शेवटचे 4 मिनिट, लास्ट 4 मिनिट. आघाडीवर मा भगवती इंचा, जय भवानी संघ इंचा, तुळजाई क्रीडा मंडळ घोटादेवी. क्या बात है. रेड आउट पॉइंट मा भगवती. शकदम राजे, धोखा हुआ है. संभाजी महाराज डोळ्यात पाणी आणून म्हणतात शकदम. चला भेटू.